नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. उन्हाळ्याचे दिवस आणि बाहेर पडलेले हे रखरखीत ऊन पाहून काहीतरी पौष्टिक आणि थंडगार असं प्यावंसं वाटतं. म्हणूनच मी आज अशी ही पौष्टिक लस्सी तुम्हाला करून दाखवणार आहे. लस्सी करताना इथे आपण घरी केलेल्या दह्यापासून लस्सी करणार आहोत. त्यासाठी इथे मी ताजे, फ्रेश असे पाव किलो दही घेतले आहे. दही घेताना फार आंबटसुद्धा घ्यायचं नाही आणि फार गोडसुद्धा घ्यायचं नाही. अगदी मध्यम गोड असे दही घ्यायचं आहे. रेसिपी अगदी बारीक-सारीक टिप्ससह सांगितली आहे, त्यामुळे रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईकसुद्धा करा. आता हे संपूर्ण दही एका मोठ्या वाडग्यामध्ये काढायचं आहे. आणखीन त्यामध्ये 3 चमचे पिठी साखर घालायची आहे. साखर वापरताना पिठी साखरच वापरायची आहे, कारण मोठी साखर वापरली तर लस्सी पातळ होऊ शकते. म्हणून साखर वापरताना इथे पिठी साखरच वापरा. लस्सी आपण अगदी हेल्दी वेने बनवणार आहोत. तुम्ही या ठिकाणी खडीसाखरेची पावडर वापरली तरीसुद्धा चालेल. इथे मी दही घेताना फॅट काढलेल्या दुधाचे दही घेतले आहे, तरीसुद्धा या दह्याची क्रीमी अशी लस्सी तयार होते. आता इथे एक विस्कर घ्यायचा आहे आणि विस्करच्या साहाय्याने किंवा रवीच्या साहाय्याने दह्यामध्ये पिठी साखर विरघळेपर्यंत छान असे फेटून घ्यायचे आहे. दह्याला अगदी क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत व्यवस्थित असे फेटून घ्यायचे आहे. आणखीन चॅनलवर तुम्ही रेसिपी प्रथमच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. लस्सी आपण इथे 2 फ्लेवरमध्ये करणार आहोत आणि त्यामध्ये घालण्यासाठी एक सिक्रेट पदार्थसुद्धा मी सांगणार आहे. त्यामुळे लस्सी अधिकच हेल्दी आणि थंड गुण असलेली अशी होणार आहे. हे पहा, दही आता इथे 3 ते 4 मिनटं छान असं फेटून घेतलं आहे. आता यामध्ये चवीनुसार चिमूटभर मीठ घालायचे आहे. मिठामुळे गोड पदार्थाची चव आणखीनच वाढते, त्यामुळे यामध्ये चिमूटभर मीठ तुम्ही नक्की घाला. हे पहा, इथे आता क्रीमी लस्सी तयार झाली आहे. आता इथे मी 2 ग्लास घेतले आहेत आणि 2 ग्लासामध्ये समप्रमाणात लस्सी ओतायची आहे आणि पाव किलो दह्यामध्ये 2 ग्लास लस्सी तयार होते. लस्सी थोडी पातळ हवी असेल तर त्यामध्ये थोडेसे ताक पण ओतू शकता. आता इथे एक सिक्रेट पदार्थ घालायचा आहे, तो म्हणजे भिजवलेला सब्जा. सब्जामुळेच लस्सीची पौष्टिकता वाढते आणि लस्सी गुणांनीसुद्धा थंड अशी होते. आता प्रत्येकी 1-1 चमचा यामध्ये भिजवलेला सब्जा घालायचा आहे आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असे एकसारखे मिक्स करून घ्यायचं आहे. लस्सीला लागणारे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, नक्की चेक करा. आता इथे व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर एका ग्लासामध्ये 2 ते 3 थेंब व्हॅनिला इसेन्स घालायचे आहे आणि चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे. व्हॅनिलाचा फ्लेवर लस्सीला इथे मस्त असा लागतो. आणि दुसऱ्या ग्लासामध्ये पाव चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि तीसुद्धा व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. अशी ही व्हॅनिला फ्लेवरमधील आणि वेलचीच्या फ्लेवरमधील लस्सी तुम्ही नक्की करून पहा. लस्सीमध्ये तुम्ही दुधावरील मलईसुद्धा घालू शकता, पण एकदम हेल्दी वेने केली असल्यामुळे त्यामध्ये मी मलई घातली नाही. आता यावरती आवडीनुसार बारीक केलेले पिस्त्याचे काप घालायचे आहेत. तुम्ही इथे काजू आणि बदामचे कापसुद्धा घालू शकता. आता यावरती आवडीनुसार टुटी फ्रुटी घालायची आहे, म्हणजे लस्सी जरा लुकवाईज छान दिसते. हे पहा, मस्त अशी थंडगार आणि पौष्टिक लस्सी तयार आहे. ही लस्सीची रेसिपी तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये नक्की शेअरसुद्धा करा आणि अशाच वेगळ्या आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला फॉलोसुद्धा करा. अशी ही मी केलेल्या लस्सीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बाजूला दिलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.